नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा साथी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपला सोबत घेऊन सरकार स्थापन केलं। त्यामुळे शिवसेना आमदारांवर अपात्रतेची कार्य करावी अशी याचिका विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे। त्या प्रकरणात तारखांवर तारखा सुरू आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे वेळापत्रक ठरले। 2 जुलै रोजी अजित पवारांनी पक्षातल्या आमदारांना सोबत घेऊन मंत्रिपदाची शपथ घेतली। अजित पवारांसह अजित पवार गटाचे 9 आमदार मंत्री झाले। शिवाय 40 पेक्षा जास्त आमदार अजित पवारांसोबत गेले। त्यामुळे शरद पवार गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे आमदार पात्रता प्रकरणासाठी याचिका दाखल करण्यात आली। या याचिकेवर सुनावणीसाठी 12 दिवसांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आपल्यावर सातत्यानं अन्याय होत गेलाय। विधानसभेच्या दरम्यान माझं नाव येतं, मात्र अचानक माझं नाव गायब होतं। विधानसभा निवडणुका जवळ आल्या की मला पदावरून दूर केलं जातं। असं का होतं मला माहित नाही, परंतु सध्याचे जे संपर्क प्रमुख आहेत पोद्दार ते गटूड याची भाषा करतात। माझा त्यांना थेट सवाल नव्हे तर माझा आरोप आहे। त्यांनी मी केलेल्या गटूड यांच्या आरोपाचं खंडन करावं असं म्हणत उबाठा सेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आणि जगताप यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शेवटचा जय महाराष्ट्र ठोकला। सुषमा अंधारे यांच्या कार्यपद्धतीमुळे बीड जिल्ह्यात नव्हे तर शिवसेना पक्षात अंधार पसरत असल्याचा आरोपही त्यांनी केला। त्याचबरोबर 9 जानेवारी रोजी संध्याकाळी 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात समर्थकासह प्रवेश करणार असल्याचं त्यांनी म्हटलं। उभाटा शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदावरून पदच्युत केल्यानंतर आणि जगताप यांनी आज आपली भूमिका पत्रकार परिषदेतून समोर मांडत ते म्हणाले की संपर्क प्रमुख जे आहेत पोद्दार ते सातत्यानं गठाडाचा विचार करायचा। माझा पोद्दारांना थेट सवाल आणि आरोप आहे। माझा हा आरोप खोडून दाखवावा। पोद्दार आणि अंधारे मी पक्षात सर्व आमदार करून पक्ष संपवायचा ठरवलंय। आमच्यासारखे 40 वर्ष काम करणारे लोकांना पक्षातून डायरेक्ट हकालपट्टी करण्यात येते। दुर्दैवाची बाब आहे। असे प्रकार उभाटा शिवसैनिक मध्ये वारंवार घडत आहेत। हे उद्धव ठाकरे साहेबांना माहित आहे की नाही मला माहित नाही, म्हणून आम्ही आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला शेवटचा जय महाराष्ट्र ठोकलाय। येणाऱ्या 9 जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी 8 वाजता आम्ही प्रवेश करणार आहोत। बाळासाहेबांचा वसा घेऊन पुन्हा आम्ही एकदा लढणार आहोत, संघर्ष करणार आहोत। स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व पदाधिकारी माझे समर्थक माझ्या सोबत आहेत आणि आम्ही सर्व शिवसैनिकांसोबत चर्चा करून हा निर्णय घेतला। यापुढे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहोत। माझ्यावर झालेली कार्यवाही ही अंधारेमुळे झाली। बहुधा त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात त्यांनी अंधार करण्याचं ठरवलंय आणि जगताप यांच्या बोलण्यातून शिवसेना संपर्क प्रमुख पोद्दार आणि सुषमा अंधारे यांच्या कार्यपद्धतीमुळेच पक्षाचं वाटोळ होत असल्याचं दिसून येत होतं। इथे अन्याय होत होता म्हणून मी बाहेर जातो, तिथं मला बाळासाहेबांचे विचार मिळणार आहेत। शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर चालणारे सहकारी मिळणार आहेत। तेव्हा पक्ष जो जबाबदारी दे तुम्ही इमाने इदबारे पेलवीत असंही आणि जगताप यांनी म्हटलंय। या पत्रकार परिषदेला मकरंद उबाळे, शामराव पडोळे, सुनील अनुगुले यांच्यासह आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नामदार धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून गटनेते वाल्मिकांना कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरात एक महत्वाकांक्षी गृह प्रकल्प राबवला जातोय। या परवडणाऱ्या घरांसाठी 5 ते 20 जानेवारी दरम्यान नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तुळशीराम पवार यांच्या हस्ते नोंदणी अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला। शुभारंभालाच नोंदणीसाठी गरजू नागरिकांची तुफान गर्दी झाली होती। राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून गरजूंना हक्काचं छप्पर कमीत कमी परवडणाऱ्या किमतीत सुसज्ज असं 1500 घरांचा घरकुल प्रकल्प निर्माण करण्यात येणार आहे।
अत्यंत गरजू व घरापासून वंचित राहणाऱ्या समाज घटकांसाठी आपल्या स्वतःच्या हक्काचं घर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं माफक दरात आनंदी घरकुल हा घरकुल प्रकल्प राबवण्यात येणार आहे। लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर प्रांगण येथे नोंदणी अभियान राबवण्यात येणार असून 5 जानेवारी रोजी नोंदणी अभियानाचा शुभारंभ झाला। प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना माजी नगराध्यक्ष तथा प्रकल्प संयोजक बाजीरावभैया धर्माधिकारी यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली। त्यांनी सांगितलं की परळी शहरामध्ये ज्यांचं स्वतःचं घर नाही, जे भाड्याच्या घरात राहतात, नवीन घर घेण्याची आर्थिक परिस्थिती नाही, कामगार, श्रमिक, शेतमजूर, विविध उद्योगांमधून मजूर, असंघटित क्षेत्रातील कामगार, रोजंदारीवर काम करणारे अशा अत्यंत गरजू व घरापासून वंचित राहणाऱ्या समाज घटकांसाठी आपल्या स्वतःच्या हक्काचं घर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं माफक दरात नामदार धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून आनंदी घरकुल हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। त्यामुळे अगदी परवडणाऱ्या किमतीत आता परळी नगरीत नागरिकांचं घराचं स्वप्न साकार होणार आहे असं ते म्हणाले। यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनील फड, तालुका अध्यक्ष वैजनाथ सोळंके, प्राध्यापक डॉक्टर विनोद जगतकर, आयु पठाण, राजेंद्र सोनी, अजित कच्ची, अनंत इंगळे, जयराज देशमुख, गोविंद कुकर, जयप्रकाश लट्टा, रवी मुळे, महेंद्र रोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली। गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील पक्षाच्या कार्यक्रमात वादग्रस्त विधान केलं होतं। या विधानावरून आव्हाड यांच्या विरोधात सर्वत्र टीकेची झोड उठवली जाते। बीड येथे त्यांच्या विरोधात तीव्र निदर्शनं करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी अविनाश नाईकवाडे, सुमित कोळपे, ऍडव्होकेट महेश धांडे, सुनील मिसाळ, ज्ञानेश्वर गायकवाड, वीरेंद्र साणक, आशिष पाटील यांच्यासह आदींची उपस्थिती। अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटना दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी भाजपनं केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केले। त्यातच राम मंदिर हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय असल्यानं या सोहळ्यात सर्व नागरिकांना सहभागी होता यावं यासाठी ही सुट्टी जाहीर करावी अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली। 22 जानेवारी हा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे। प्रभू राम मंदिर उभारणीसाठी सुमारे 500 ते 550 वर्षाचा संघर्ष करण्यात आला। शेकडो रामभक्तांनी यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हे मंदिर उभारणीचं काम झालंय। प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होणार आहेत। या दिवसाची तमाम रामभक्तांना प्रतीक्षा आहे। त्या दिवशी आपापल्या भागात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमांना उपस्थित राहता यावं, सोहळ्यात सहभागी होता यावं यासाठी शासनानं सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी। खासगी आस्थापनांना अशा स्वरूपाचे निर्देश देण्यात यावेत अशी मागणीही भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वे ज्योतिर्लिंग असलेले प्रभू वैद्यनाथ नगरीत 7 जानेवारी रोजी श्री संत गुरुलिंग स्वामी मंदिर येथे राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत समाज वधूवर परिचय मेळाव्यात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन विकास हलगे, महाराष्ट्र वीरशैव सभा बीड जिल्हा कार्यकारिणीद्वारे सदस्य, वीरशैव विकास प्रतिष्ठान सहसचिव, महाराष्ट्र वीरशैव सभा सचिव परळी वैजनाथ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले। मागील अनेक वर्षापासून शहरात पंचक्रोशीतील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं वीरशैव विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून महाराष्ट्र वीरशैव सभा पुणे व वीरशैव समाज परळी यांच्या प्रेरणेनं शहरात राज्यस्तरीय भव्य दिव्य वधूवर पालक परिचय मेळावा भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो। यावर्षी 7 जानेवारी रविवारी सकाळी 10 वाजता गुरुलिंग स्वामी मंदिर बेलवाडी येथे हा मेळावा होणार असून या वधूवर परिचय मेळाव्यात सर्व वधूवरांनी आपली नाव नोंदणी करावी तसेच समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन विकास हलगे, महाराष्ट्र वीरशैव सभा बीड जिल्हा कार्यकारिणी सदस्य, वीरशैव विकास प्रतिष्ठान सहसचिव, महाराष्ट्र वीरशैव सभा सचिव परळी वैजनाथ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे। माजलगाव पत्रकार संघाच्या वतीनं दर्पण दिनानिमित्त देण्यात येणारे विविध पुरस्कारांचं वितरण आमदार प्रकाश सोळंके व मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी 7 जानेवारीला वैष्णवी मंगल कार्यालयात करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश
मोगरेकर यांनी दिली आहे। मराठी पत्रकारितेचे जनक कैलासवासी बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त माजलगाव पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा वैष्णवी मंगल कार्यालय 7 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश मोगरेकर हे तर आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे। तर माजी आमदार मोहनराव सोळंके, माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, माजी आमदार आर.टी. देशमुख, बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे, भाजपचे नेते रमेशराव आडसकर, छत्रपती कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहन जगताप, तहसीलदार वर्षा मनाळे, माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांची विशेष उपस्थिती असणार आहे। यावेळी दर्पण पुरस्कार अमरनाथ खुरपे यांना तर माजलगावचे भूषण असणारे माजी शिक्षक आमदार डी.के. देशमुख यांना मराठवाडा भूषण तसेच यशस्वी उद्योग भूषण पुरस्कार एकनाथ गोपाळ गोविंद गरड यांना प्रदान करण्यात येणार आहे। या कार्यक्रमास उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हाध्यक्ष तुकाराम येवले, सचिव दिनकर शिंदे, कार्याध्यक्ष कमलेश जाबरस, उपाध्यक्ष दत्ता येवले, ज्येष्ठ पत्रकार संतोष मुळी, पत्रकार महेंद्र मस्के, पत्रकार अरविंद ओवाळ यांनी केले। अहमदनगर येथील जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्कच्या मैदानावर राज्यस्तरीय शालेय कुराश क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या। राज्यस्तरीय शालेय कुराश क्रीडा स्पर्धा 2023-24 मध्ये दीपक गोविंदराव गित्ते याने 14 वर्ष वयोगटात 50 किलो खालील वजन गटामध्ये दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होते। या राज्यस्तरीय शालेय कुराश क्रीडा स्पर्धेत राजस्थानी पोदारलन स्कूलच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत राज्यस्तरावर गवगवीत यश संपादन केलं। या स्पर्धेत पोदारलन स्कूल या स्पर्धेत यश मिळवल्यानंतर त्याचं सर्वत्र कौतुक होते। 14 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कुराश क्रीडा स्पर्धेत वयोगटातील 45 ते 50 किलो स्पर्धेत पोद्दार स्कूलचा विद्यार्थी दीपक गोविंद गित्ते याने द्वितीय क्रमांक मिळवला असून राज्यस्तरीय शालेय कुराश क्रीडा स्पर्धेमध्ये नावलौकिक मिळवले, अशी माहिती शाळेचे सहसचिव धीरज बाहेती यांनी दिली आहे। या खेळाडूचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सचिव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमिक डायरेक्टर बीपी सिंग, प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी अभिनंदन केले। तसेच वरळी तालुक्यातील क्रीडा क्षेत्र शिक्षक सुभाष नाणेकर गुरुजी, तालुका क्रीडा समन्वयक संजय उर्फ पापा देशमुख सर, पंच ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अजय जोशी, पंच अतुल दुबे, पंच ज्येष्ठ क्रीडा शिक्षक विलास आरगडे सर यांनीही भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या यशस्वी खेळाडूच्या नेत्रदीपक कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। तसेच मार्गदर्शक क्रीडा शिक्षक सूर्यकांत गोलप, सीताराम कराड यांचेही राजस्थानी पोदारलन स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदींनी अभिनंदन केले। आता येथे थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाडासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।